पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे। मुंबईच्या धरण क्षेत्रामध्ये देखील चांगल्या पावसाचा अंदाज आहे। मुंबईमध्ये 135 ठिकाणी झाडं फांद्या कोसळल्याचे प्रकार घडलेले आहेत। घरं भिंती कोसळण्याच्या मुंबईमध्ये आतापर्यंत 9 ठिकाणी घटना घडल्या असल्याची देखील माहिती मिळते आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये आणखी पुढचे 4 दिवस तुफान पाऊस बरसणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मात्र कालपासून सुरू झालेल्या पावसाने आधीच मुंबईकरांची तारांबळ उडालेली आहे। मुंबईमध्ये प्रभादेवी स्टेशन परिसरात पाणी साचलेलं आहे। पाण्यातून वाट काढत नागरिक प्रवास करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। प्रभादेवीच्या स्टेशन परिसरामध्ये देखील आता पाणी साचलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आपण पाहतोय कालपासून सुरू झालेल्या या पावसानंच हाहाकार उडवलेला आहे। आणखी 4 दिवस पाऊस राहणार आहे आणि आता तर अगदी स्टेशन परिसरात देखील पाणी येण्यास सुरुवात झाली। काय अपडेट? नक्कीच आपण गेल्या 1 तासापासून ही प्रभादेवी परिसरातील दृश्य दाखवतोय। सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि याचा फटका सामान्य मुंबईकरांना आणि विशेष करून लोकलने जे प्रवास करतात या सर्व मुंबईकर नागरिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण या एल्फिस्टन परिसरामध्ये संपूर्ण रस्त्यावरती सर्व रस्ते जे आहेत ते जलमय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय। दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि या एल्फिस्टन ब्रिजचं काम गेल्या 1 वर्षापासून सुरू आहे आणि त्यामुळे पर्यायी मार्ग जो मुंबई महानगरपालिकाने MMRDAच्या वतीनं रेल्वे स्थानकावरती जाण्यासाठी जो दिला होता, या पर्यायी मार्गावरती देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यामुळं सामान्य मुंबईकर मोठी कसरत जी आहे ती कसरत नागरिक करताना पाहायला मिळत आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आणि MMRDAच्या वतीनं हे प्रवासी जे आहेत या प्रवाशांसाठी या ठिकाणी त्यांचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। कारण की आजूबाजूला मॅनहोल किंवा गटार जर असेल तर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी मुंबई महानगरपालिका आणि MMRDAच्या वतीनं काळजी घेतली जाते। समोर आपण जर पाहिलं तर तो MMRDAचा ब्रिज जो आहे तो एल्फिस्टन ब्रिजचं काम सध्या सुरू आहे आणि हे काम सुरू असल्यामुळे आजूबाजूची नाली सफाई व्यवस्थित झालेली नाही असंच चित्र सध्या या ठिकाणी आहे आणि त्यामुळे संपूर्ण एल्फिस्टन ब्रिज आणि परळपर्यंत पाणी जे आहे ते संपूर्ण रस्त्यावरती आलेलं आहे आणि सकाळच्या वेळेस जे कर्मचारी कार्यालयात जातात किंवा जे परळच्या भागामध्ये अनेक हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण त्यांचे नातेवाईक जातात, या नातेवाईकांना त्यासोबतच प्रवाशांना मोठी कसरत जी आहे ती कसरत या रस्त्यावरून करावी लागत आहे। काही दुचाकीस्वार त्यासोबतच काही 4 चाकी देखील या ठिकाणी वरून जात आहेत। मात्र गुडघाभर पाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो या ठिकाणी त्रास होतोय। मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा जरी सज्ज असली तरी देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे कुठेतरी प्रभादेवी परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। आपण आतापर्यंत जर पाहिलं तर दादर, हिंदमाता आणि किंग सर्कल अशा प्रकारच्या भागांमध्ये पाणी खरं तर साचत होतं, परंतु नवीन ठिकाणी आता मुंबईमध्ये प्रभादेवीमध्ये पाणी साचलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे जे प्रभादेवी एल्फिस्टन ब्रिजचं काम सुरू आहे या कामाचा फटका कुठेतरी आता सामान्य नागरिकांना बसलेला आहे। कारण पाऊस पडतोय आणि या पावसामुळे सकल भागांमध्ये त्यासोबतच आजूबाजूच्या परिसरामध्ये जे आहे ते पाणी साचलेलं आहे। अगदीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर प्रभादेवी स्टेशन परिसरातली ही दृश्य आपण पाहिलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं आहे।